ऐकलं ना? इकडे सगळे मोर आहेत. इकडे सगळे मोर आहेत. तर मोरांचे आवाज ऐकत या घनदाट झाडीमध्ये मी बसलेलो आहे. कुठे? म्हातोबाच्या टेकडीवर. तर नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर. काय गंमत आहे ना, असं सकाळी सकाळी उठायचं, शुचिरभूत व्हायचं आणि बस म्हातोबाच्या टेकडीवर येऊन निसर्गात रमून जायचं. काय मजा आहे राव. हे मोर दिसले तर खूपच छान वाटतं ते, पण ते दिसले नाहीत ना तरी सुद्धा त्यांचा आवाज ऐकायला खूप मजा येते. आणि मोर सोडून द्या, इतर सुद्धा पक्ष्यांची किलबिल ऐकायला मला इतकं आवडतं ना, इतकं आवडतं. हा 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 हा. म्हणजे असं हे ऐकत ऐकत फिरावंसं वाटतंय. बरं, त्याच्यात हवा पावसाळी आहे पण पाऊस नाही आहे. सगळीकडे असं जरा थोडंफार पावसाळी अंधार आहे तो, पण प्रकाशही आहे. तर त्यामुळे असं सगळं वातावरण ना अतिशय आल्हाददायक आहे ते, अतिशय आल्हाददायक. तर इथे फिरून चालून आल्यानंतर नाही, चालता चालता सुद्धा असं बसून निसर्गाची मजा अनुभवायला मला फार आवडतं. म्हणजे व्यायाम केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. जोरात चाललं पाहिजे, असं आपलं काय नाही. आपलं एन्जॉय करायचं. पण एकंदरीतच बरं का, एकंदरीतच ना आयुष्यभर मी काय केलं असेल तर भयंकर एन्जॉय केलं सगळं काही. सगळं काही ना आपल्याला एन्जॉय करायची सवय लागलेली आहे. वा. तर असं सकाळी सकाळी एन्जॉय करायला मिळालं ना की मला फार बरं वाटतं. चालणं सुद्धा मी एन्जॉय करतो बरं का. पण अनवाणी मी का चालतो, अरे जमिनीचा स्पर्श एन्जॉय करतो, सगळे चालण्याचे जे मसल्स आहेत ना ते कसे काम करतात ते एन्जॉय करतो. वा, मजा येते मजा.